मराठी माणसांनी शिंदे गटाला नाकारलेलं आहे. मित्रहो, मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटानं विजयाचा गुलाल उधळला खरा, पण शिंदे गटानं उधळलेला हा गुलाल सुद्धा खरा होता की नकली होता? हा गुलाल आपल्या विजयाचा होता की ठाकरे बंधूंचा पराभव झाल्याचा होता? शिंदे गटानं उधळलेला तथाकथित विजयाचा गुलाल जसा खाली बसला मित्रांनो, तसं सत्याचा प्रकाश अंधाराची दारं उघडून आपोआप आत आला. मुंबईतले आकडे बोलायला लागले आणि मुंबईनं या शिंदे गटाचा कसा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे हे दाखवून दिलं. ठाकरे बंधू हरले तरी सुद्धा ते जिंकले हेच या आकड्यानं दाखवलं. नकली सोनं काही काळ चकाकतं मित्रांनो, पण असली सोन्याची झळाळी कधी सुद्धा कमी होत नसते आणि हेच या ठाकरे शिवसेनेच्या बाबतीत दिसून आलं. आणि याचाच प्रत्यय बघा मुंबई महापालिकेमध्ये अगदी स्पष्टपणे दिसून गेला. आकड्यांच्या गणितामध्ये शिंदे गटापेक्षा उद्धव ठाकरे हे सरस ठरले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची जवळपास 60-65 नगरसेवक फोडले, आपल्यासोबत नेले माजी नगरसेवक. पण तरी सुद्धा बघा, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं 2017 मध्ये जिंकलेल्या मतदारसंघापैकी बहुसंख्य प्रभागावर आपला ताबा आजही कायम ठेवला. आणि अगदी याच्या उलट शिंदे गटाबाबत शिंदे गटाला इथं मर्यादित यश मिळाल्याचं दिसून आलं. 2017 मध्ये अविभाजित शिवसेनेनं जिंकलेल्या 84 वॉर्डपैकी आता 48 वॉर्डामध्ये ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय झालेला आहे. फक्त 18 ठिकाणी शिंदे गटातील उमेदवारांचा इथे विजय झाला. 9 वॉर्ड भाजपाकडे गेले. उरलेल्या काही जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि लहान लहान पक्षामध्ये विभागल्या गेल्या. या आकडेवारीवरून ठाकरे शिवसेनेनं अविभाजित शिवसेनेच्या नागरी आधारापैकी निम्म्याहून अधिक हिस्सा कायम टिकून ठेवला असल्याचं दिसून आलं. जरी महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात नसली तरी सुद्धा ठाकरे शिवसेनेचे सर्वाधिक दमदार कामगिरी मध्य आणि अंतर्गत मुंबईमध्ये दिसून आलेली आहे. आणि हीच तर क्षेत्र त्यांची पारंपरिक शिवसेनेच्या राजकारणाचा कणा मानली जातात ना. वरळी, माहीम, शिवडी, धारावी, भायखळा आणि वांद्रे पूर्व या भागामध्ये 2017 मध्ये अविभाजित सेनेनं 23 वॉर्ड जिंकलेले होते. त्यापैकी आता 21 वॉर्ड ठाकरे शिवसेनेकडे आहेत. उर्वरित 2 वॉर्ड मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेले आहेत. महत्वाचं म्हणजे फुटीनंतर सुद्धा अनेक वॉर्डमध्ये ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांना 2017 पेक्षा अधिक मतं मिळालेली आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे ही मतं वाढली असल्याचं मानलं जात आहे. अविभाजित शिवसेनेनं मागच्या निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकलेल्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागावर आजही ठाकरे सेनेचंच प्राबल्य राहिलं आहे. तिथले मतदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे नाही गेले, ते उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी राहिले. शिंदे गटानं 2017 मध्ये अविभाजित सेनेच्या ताब्यात असलेल्या 84 पैकी फक्त 18 वॉर्ड जिंकले आहेत. वरळी, माहीम, भिवंडी, धारावी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाला 1 वॉर्ड सुद्धा जिंकता आलेला नाही. 17 मध्ये अविभाजित सेनेनं अत्यल्प फरकानं काही जिंकलेल्या वॉर्डमध्ये मात्र भाजपानं अधिक मतं मिळवली. पण 2017 मध्ये सेनेकडे असलेल्या मध्य आणि अंतर्गत मुंबईमधील एकाही वॉर्डमध्ये भाजपाला यश मिळालं नाही. पण म्हणजे बघा, एकंदर निकालाची आकडेवारी जर आपण पाहिली तर ठाकरे शिवसेनेला आपले पारंपरिक मतदार कायम टिकवून ठेवण्यात यश मिळालं आहे. शिवाय मराठी बहुल भागामध्ये आपली पकड मजबूत केली आहे आता उद्धव ठाकरे शिवसेनेनं. शिंदे गटाची मात्र मर्यादा या आकडेवारीनं स्पष्टपणे दाखवून दिली. शिंदे गटाची झाकलेली मूठ उघडली गेली. उद्धव ठाकरे यांची 60-65 माजी नगरसेवक शिंदे गटानं आपल्याकडे नेले, पण अवघे 29 उमेदवार निवडून आणता आले त्यांना, आणि ते सुद्धा भाजपच्या मदतीनं. या एकूण मतदानाची जर आपण झालेल्या सगळ्या जर बघितलं तर फक्त 5% मतं शिंदे गटाला मिळालीत. आणि मग याचा दुसरा अर्थ असा होतो, मराठी माणसांनी शिंदे गटाला नाकारलेलं आहे. निवडणुकीच्या आधी झाकली मूठ 1.25 लाखाची होती,
ती जेव्हा उघडली गेली तेव्हा कळलं शिंदे गटाची ही झाकलेली मूठ खऱ्या अर्थानं रिकामीच होती आणि त्यातूनच मग त्यांचा करेक्ट कार्यक्रम झाल्याचं उघड पडलं. मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.